तर मंडळी, पितृपक्षामध्ये आवर्जून केल्या जाणाऱ्या थापी वडीची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर वडी बनवण्यासाठी या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला त्याच वाटीनं 1.5 वाटी इथं पाणी घालून घ्यायचे. म्हणजे 1 वाटी बेसन पीठ आणि 1.5 वाटी इथं पाणी घालून घ्यायचे. ही माझी आजीची पद्धत आहे. आता जे बेसन पीठ आहे ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, की जेणेकरून जेव्हा आपण वडी करायला घेऊ त्यामध्ये एकही गिठोडी वगैरे राहणार नाही. अगदी प्लेन आणि सॉफ्ट आपली वडी इथं तयार होईल यासाठीच आपल्याला पाण्यामध्ये बेसन पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात. तर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याचसोबत हिरवी मिरची घ्यायची आहे. 3 ते 4 हिरवी मिरची घेतलीत, मीडियम साईजची, कमी जास्त तुम्ही घेऊ शकतात. हवं असल्यास त्यात तुम्ही ते खलबत्त्यामध्ये पण ठेचू शकतात. त्यामध्ये 2 ते 3 काळ्या कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा इथं जिरं घालून घ्यायचे. पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं. आपलं वाटण इथं तयार झालं आहे. लगेचच पिठलं करायला घेऊयात. तर कढई गरम करायला ठेवायची गॅसवर. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची, 1 चमचा हिंग घालून घ्यायचं, 1 चमचा हळद घालायची आणि जे वाटलेलं वाटण होतं आपण हिरवी मिरची, लसूण, जिरं ते त्यामध्ये आपल्याला मसाल्यात घालून घ्यायचे आहेत आणि चांगलं आपल्याला एकजीव करूनपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. जे आपण लिक्विड तयार करतो ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1 वाटी त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि बेसन पिठाचं लिक्विड त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कारण आधी 1.5 वाट्या पाणी आणि नंतरनं 1 वाट्या पाणी, म्हणजे जवळपास 2.5 वाटी पाणी इथं आहे. आता जरी खूप पातळ वाटत असेल तर काही हरकत नाही, वड्या खूप छान येतात. ही माझी आजीची पद्धत आहे. जसं मिश्रण आपलं घट्टसं होईल तसे वड्या आपल्या चांगल्या येतील. आता हे जोपर्यंत घट्ट मिश्रण होत नाही तोपर्यंत आपल्याला गॅसवर चांगलं हलवून घ्यायचं आहे. घट्ट होईपर्यंतच आपल्याला गॅसवर ते ठेवायचं आहे. कारण थंड झाल्यानंतर वड्या खूप छान येतात त्याच्या. पातळ जरी वाटत असलं तर बघू शकता मस्त आपलं मिश्रण इथं जसं पाहिजे तसं त्या पद्धतीनं झालं आहे. माझी आजी ही याच पद्धतीनं करायची. आता ताटाला तेल लावून घेऊयात जेणेकरून ते खाली चिटकणार नाही. जे मिश्रण होतं आपलं बेसन पिठाचं ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पातळ असल्यामुळे आपण चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि पूर्ण टॅप करून घ्यायचे. म्हणजे वडे आपल्या इथं मस्त खूप छान सेट होतात. आता हे सेट होईल तोपर्यंत आपण ओलं नारळ किसून घेऊया. हवं असल्यास त्यात तुम्ही सुकं खोबरं पण टाकू शकतात, पण माझ्याकडे ओलं नारळ आधीच होतं म्हणून मी इथं थोडंसं किसून घेते त्यावर वरतून घालण्यासाठी. जर तुमच्याकडे नसेल तुम्ही सुकं खोबरं पण इथं वापरलं तरी चालतं. कोथिंबीर पण चुरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि तोपर्यंत आपल्या वड्या चांगल्या थंड झाल्या आहेत. तर वड्या त्याच्या कट करून घ्यायच्या आहेत. लहान मोठी साईज तुम्ही कोणत्याही आकारामध्ये ते करू शकतात. खूप सोपी रेसिपी. पितृपक्षामध्ये आवर्जून हे वड्या केल्या जातात, म्हणजे ताटात ठेवल्या जातात. ही वडी आणि आळू वडी, त्यावर मस्त जे सुकं नारळ होतं आपण सुकवलेलं ओलं नारळ किसलेलं त्यावर ते पूर्ण पसरून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा त्यावर घालून घ्यायची. म्हणजे दिसायला अजूनच खूप सुंदर दिसते आणि पूर्ण टॅप करून घ्यायचा जेणेकरून त्याला चिटकून बसेल. मस्त आपल्या थापी वड्या इथं तयार झाले. आता चमच्याच्याच मदतीने आपल्या वड्या त्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता मस्त आपली थंड झाल्यानंतर किती छान असं वड्या इथं पडलेल्या आहेत. आता अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण वड्या ताटातल्या काढून घ्यायच्या आहेत. लगेचच ताटात काढून घेऊयात. मस्त आपली थापी वडीची रेसिपी इथं तयार झाली आहेत. विदर्भ आणि खानदेशामध्ये बेसन पिठाचे पातळ धिरडे करून त्याची भाजी आवर्जून केली जाते आणि काही भागामध्ये अशा वड्या ठेवल्या जातात. प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते पितृपक्षात ठेवण्यासाठी. तर आमच्या इथं धिरड्याची भाजी बनवल्या जाते आणि एखाद्या भागामध्ये थापी वड्या ठेवल्या जातात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना.